जम्मू काश्मीरमध्ये बामनो इथं झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार तर अनंतनाग इथं 36 तासानंतर मोबाईल सेवा सुरू। जर्मनीच्या हॅम्बर्ग इथं 7 जुलैला होणाऱ्या G20 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेणार। यापूर्वी विविध परिषदेत 12 वेळा भेट, तणाव दूर होण्याची शक्यता। भारताला 22 गार्जियन ड्रोन निर्यात करण्यासाठी अमेरिकन परराष्ट्र विभागानं आवश्यक निर्यात परवाना केला जारी। स्वित्झर्लंड बँकेत धन जमा करण्याबाबत भारत 88व्या स्थानावर तर ब्रिटन प्रथम क्रमांकावर। एकूण रकमेपैकी भारतीय ग्राहकांची ठेव 0.04%। अमेरिकन युद्ध विनाशिका दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त द्वीप ट्रायटन जवळ पोहोचली। नेव्हिगेशन मोहिमेचा भाग, मात्र चीन सरकार संभ्रमात। सिक्कीम सीमेलगत असलेल्या डोकाला भागामध्ये लष्करी जवानांच्या तैनातीत वाढ। तणाव कमी करण्यासाठी भारतानं सैन्य हटवावं, चीनची मागणी। चीनचा दक्षिण प्रांत हॅनानच्या वॅनचांग प्रक्षेपण केंद्रातून अवजड उपग्रह प्रक्षेपित होणार। दुसऱ्या रॉकेटची चाचणी ठरली अयशस्वी। कल्पकम इथं स्वदेशी बनावटीची पहिली अणुभट्टी वीज निर्मितीसाठी सज्ज। अशा प्रकारची व्यवस्था असणारा भारत रशियानंतरचा ठरणार दुसरा देश। सर्व राज्यांनी सप्टेंबरपर्यंत सर्व आधार केंद्र आणि नामांकन केंद्र शासकीय अथवा स्थायी स्वराज्य संस्थांच्या परिसरात स्थानांतरित करावेत, संबंधित यंत्रणेचे निर्देश। भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून अचल कुमार ज्योती 6 जुलै रोजी स्वीकारणार पदभार। दिल्लीचं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरक्षेच्या दृष्टीनं ठरलं सर्वश्रेष्ठ। छत्तीसगडचे वरिष्ठ आयएएस अधिकारी गणेश मिश्रा यांना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडून समन्स जारी। 19 जुलैला प्रत्यक्ष हजर राहण्याचा आदेश। HSBCच्या शिक्षण मूल्याच्या अहवालानुसार भारतात पालकवर्ग आपल्या पाल्यावर प्राथमिक पदवीपर्यंत सरासरी 12 लाख रुपये खर्च करतात, तर जागतिक सरासरी 28 लाख रुपये असल्याचं स्पष्ट। तेलंगण विधानसभेत पुढील कृषी क्षेत्रासाठी विशेष अर्थसंकल्प सादर करण्याचा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा निर्णय। रेल्वेतील TTE सुरक्षारक्षक, स्टेशन मास्तर असे 5 लाख कर्मचारी येत्या 2 ऑक्टोबरपासून नव्या गणवेशात दिसणार। संपूर्ण वातानुकूलित रेल्वे गाड्यांना आता सर्वसामान्य प्रवाशांना परवडणाऱ्या किफायती श्रेणीचे डबे जोडले जाणार। या डब्यांचं तापमान 24 ते 25 डिग्री सेल्सिअस पर्यंत स्थिर असेल। शालेय अभ्यासक्रमात जातीय संघर्ष, दंगल यासारख्या विषयांना स्थान नको, भारतीय समाजशास्त्र संशोधन परिषदेचे अध्यक्ष ब्रजबिहारी कुमार यांची भूमिका। शांतता क्षेत्रामुळे गणेशोत्सव मंडळामध्ये संभ्रम, मुख्यमंत्र्यांसोबत पुढील आठवड्यात होणार बैठक, आमदार आशिष शेलार। आणि लोढा समितीनं सुचवलेल्या शिफारशींची BCCIनं अद्याप अंमलबजावणी न केल्याबद्दल न्यायमूर्ती राजेंद्र लोढा यांनी व्यक्त केली नाराजी।